फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. तसे पाहिले तर वर्षातील सर्व एकादशी व्रत करण्यामुळे सर्व पापांचा विनाश होऊन अनंत पुण्यप्राप्ती होते. परंतु या पापमोचनी एकादशी व्रतामुळे मागील अनंत जन्मातील पापकर्मे नष्ट होतात आणि सर्व प्रकारची समृद्धी, सुख अंती मोक्ष देणाऱ्या या एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना करण्यामागे शास्त्रीय विधान आहे. श्रीकृष्ण धर्मराजाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, राजा, पूर्वी मानधाता महाराजांनी लोमेश ऋषीला हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा लोमेश ऋषींनी राजाला एक कथा ऐकवली. तीच कथा मी तुला सांगतो. देवतांचे खजिनदार कुबेर यांचे एक उपवन होते. त्याचे नाव चित्ररथ. त्यामध्ये गंधर्व कन्या किन्नराबरोबर मनोरंजन करीत होत्या. अनेक ऋषी मुनी तेथे तपस्या करीत बसले होते. स्वतः इंद्रदेव सुद्धा देवतांसह त्या उपवनात येऊन क्रीडा करीत असत. त्या उपवनात मेधावी नावाचे ऋषी तपस्या करीत होते. ते च्यवन ऋषीचे सुपुत्र असून भगवान शंकराचे परमभक्त होते. शिवभक्ती आणि सत्कर्म पुण्याचरण त्यांचे वैशिष्ट्य होते. एक दिवस त्या उपवनात मंजुघोषा नावाची अप्सरा विहार करायला आली. तिची नजर च्यवन ऋषीच्या आश्रमाकडे गेली आणि त्या आश्रमाच्या बागेत फुले तोडीत असलेला मेधावी तिने पाहिला. तरुण, सुंदर, बलदंड, चेहऱ्यावर ज्ञानाचे तेज, गळ्यात जानवे, हातात दंड असा मेधावी पाहताच त्या अप्सरेचे चित्त मोहून गेले. भगवान शंकराचा शत्रू कामदेव यांनी ही संधी साधली व त्यांनी मंजुघोषाच्या अंतःकरणात प्रवेश करून शिवभक्त मेधावीला मुग्ध केले. या ऋषीपुत्राबरोबर कामक्रीडेचा आनंद घ्यायचा आणि कामतृप्त व्हायचे, त्यासाठी याला मोहात पाडले पाहिजे असे योजून ती कंकणाची किणकिण, पायातील नुपुराची छनछन करीत, नृत्यमुद्रा करीत हळूहळू मेधावीच्या जवळ गेली व त्याला गाढ आलिंगन दिले. मेधावीच्या सर्व अंगावर सुखाची लहर उमटली. असा आनंद त्याने कधीच अनुभवला नव्हता. त्यामुळे तो मंजुघोषाच्या सुंदर तरुण देहाच्या आसक्तीच्या मोहक पाशात सहज अडकला. मंजुघोषा कामशस्त्राच्या खेळात पारंगत होती, कारण तिचा व्यवसायच देवाचे मनोरंजन करण्याचा होता. विषयभोगात तल्लीन झालेल्या मेधावीला शिवभक्ती, तपश्चर्या याचा विसर पडला. पुण्यकर्म लोप पावले. तो स्त्री लंपट, कर्तव्यभ्रष्ट झाला. त्याचे ज्ञान, विचार, अध्यात्म, नीती क्षीण झाली. आजूबाजूच्या परिचितांमध्ये मेधावी उपहासाचा विषय झाला, पण त्याला त्याचे भान नव्हते. मान्यवर ऋषींना मेधावीचा असा अधपात बघवत नव्हता. त्यांना मेधावीचे वर्तन पूर्वीसारखे होऊन त्याचे पारमार्थिक कल्याण कसे होईल याची चिंता लागली. पण मेधावी मंजुघोषाच्या सौंदर्याने, आसक्तीने आंधळा झाला होता. तो कोणाचे हितकारक भाषण ऐकू शकत नव्हता. हळूहळू कामदेवाने आपला प्रभाव कमी करून मंजुघोषाच्या देहातून मुक्काम हलवला. आता त्यांचे कार्य संपन्न झाले होते. शिवभक्त मेधावीची शिवभक्ती खंडित झाली. तपश्चर्या भंग पावली. कामदेवाचा प्रभाव कमी झाल्याबरोबर मंजुघोषा आपण स्वर्गात गेले पाहिजे, इंद्रदेव काय म्हणतील याची काळजी वाटू लागली. तिला स्वर्गात जाण्याची घाई झाली. एके दिवशी मंजुघोषा मेधावीला म्हणाली, महाराज, मी स्वर्गातील इंद्रलोकातील अप्सरा आहे. आपल्या प्रेमळ सहवासात मी बराच काळ घालविला. आता मला इंद्रलोकात गेले पाहिजे. देवाचे मनोरंजन करणे हा माझा व्यवसाय आहे. इंद्रदेवांना कळाले तर ते मला शिक्षा करतील, म्हणून तुम्ही मला स्वर्गात जाण्यासाठी अनुमती द्या. यापुढे मला भूतलावर राहणे शक्य नाही. मला जावेसे वाटत नसले तरी जाणे क्रमप्राप्त आहे. मंजुघोषाने हे भाषण अत्यंत हळुवार आणि लाडीक आवाजात केले, पण मेधावीला ते ऐकून अतिशय दुःख झाले. तो म्हणाला, आता सायंकाळ झाली आहे. प्रातःकाळ झाल्यावर जा. मेधावी नाराज होऊ नये म्हणून अप्सरा काही काळ थांबली. पुन्हा धीर करून ती जाऊ द्या म्हणून गयावया करू लागली. परंतु मेधावीची तिच्या सहवासाची आसक्ती कमी झाली नाही. तो म्हणाला, अद्याप अर्धी रात्र सुद्धा उलटली नाही. थोडा वेळ थांब. अशा प्रकारे मेधावी अप्सरेला स्वर्गात जाण्यापासून परावृत्त करू लागला. ती म्हणाली, महाराज, आपली रात्र फार मोठी आहे. तिला स्वर्गात जाण्याची ओढ लागल्याने मेधावीच्या सहवासात तिचे मन रमेना. म्हणून ती त्याला म्हणाली, मला तुमच्या सहवासात येऊन किती काळ लोटला याचा विचार करा. मेधावीने विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की 57 वर्षे 7 महिने 3 दिवस काळ निघून गेला. या विचाराने त्याच्या मनाला खंत वाटू लागली. मी खरोखरी पापी आहे. शिवभक्तीचा त्याग केला, सत्कर्म पायाखाली तुडविला, पुण्यकर्म सोडले, जपतप विसरून तुझ्या सौंदर्याचे ध्यान केले. तुझ्या आसक्तीमध्ये माझा अथपात झाला आणि तू मला सोडून जाण्याची भाषा बोलतेस. तुझा स्वीकार करण्याऐवजी शिवभक्ती, सत्कर्म, जपतप केले असते तर भगवान शंकर प्रसन्न झाले असते. त्यामुळे माझ्या पूर्वजांचा, कुळाचा माझा उद्धार झाला असता. तुझ्या जाण्याच्या हट्टामुळे मला तुझे खरे स्वरूप ओळखू आले.
तू माझा तपोभंग करण्याच्या हेतूने स्वर्गातून आली होती. तुझा हेतू साध्य झाला. प्रेमाचे नाटक करून तू मला तपोभ्रष्ट केलेस. माझा गोड बोलून मोहपाशात अडकून घात केलास. तू दुराचारी, वैरणी आहेस. मला तुझा तिरस्कार वाटतो. मी तुझ्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. मला फसवून तू ही सुखात राहणार नाही. मी तुला शाप देतो की तू पिशाचोणीत जाशील. चल, येथून निघ. मला तुझे तोंड दाखवू नको. असे म्हणून मेधावी रागाने थरथरू लागला. मेधावीच्या शापाने मंजुघोषा तत्काळ पिशाच रूप झाली. आपले रूप पाहून ती भयाने व्याकुळ होऊन मेधावीची प्रार्थना करू लागली. ती म्हणू लागली, महाराज, माझ्यावर दया करा. मला या शापातून मुक्त करा. माझ्यातील कामवासनेला ही शिक्षा दिली आहे, पण मी आपल्याला भरपूर सुख दिले आहे. त्या सुखाच्या क्षणांची कृतज्ञपूर्वक आठवण करून मला उशाप द्या किंवा या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. मृत्यूलोकात पापी माणसाने पुण्यवानाच्या सहवासात थोडा वेळ घालवला तर त्याला सद्गती मिळते. मी तर प्रदीर्घ काळ तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाच्या सहवासात होते. मग माझी अशी दुर्गती का व्हावी? त्या पुण्यवानाच्या व्याख्येत तुमची चरित्र येत नाही का? मंजुघोषाच्या चतुर भाषणाने मेधावी स्तब्ध झाला. अप्सरेची दीन याचना ऐकून मेधावीला तिच्याबद्दल दया वाटून तो म्हणाला, हे दुष्ट स्त्री, तू माझे जेवढे अनिष्ट केले आहेस की दुसरा कोणी तुला क्षमा करणार नाही. जन्मोजन्मी यातना भोगण्याचा शाप देईल. मला तू पिशाच व्हावी असे वाटत नाही. तुला यातून मुक्त होण्यासाठी एक उपाय सांगतो. तू फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रत विधीपूर्वक कर. त्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या व्रताने तू पिशाचोणीतून मुक्त होशील. पुढे मंजुघोषाने भक्तिभावाने विधीपूर्वक पापमोचनी एकादशी व्रत केले आणि ती पिशाचोणीतून मुक्त होऊन स्वर्गात गेली. तिला दिव्य रूप प्राप्त झाले. मंजुघोषेला उशाप देऊन मेधावी आपल्या पित्याच्या आश्रमात आला. त्यांनी आपल्या पित्याला नमस्कार केला व म्हणाला, पिताश्री, मी मोहवश होऊन पदभ्रष्ट झालो आहे. कामवासनेने विवश होऊन माझी बुद्धी क्षीण झाली. मला योग्य अयोग्य कळेनासे झाले. मी त्या अप्सरेच्या सहवासात अहोरात्र रमलो. विहित कर्मे विसरलो. या गोष्टी मी अनुचित वागलो. चूक झाली. या घोर पापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. च्यवन ऋषी म्हणाले, पुत्रा, तुझ्याकडून जो अनर्थ झाला त्यामुळे तुझे सर्व पुण्य क्षीण झाले आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी तू पापमोचनी एकादशी व्रत कर आणि यापुढे सावधानपणे वाग. पित्याच्या आज्ञेप्रमाणे मेधावीने विधीपूर्वक एकादशी व्रत केले. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले. लोमेश ऋषी म्हणतात, हे राजा, पापमोचनी एकादशी व्रत विधियुक्त करणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होते. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना 1000 गायी दान दिल्याचे पुण्यफळ मिळते. या व्रताने ब्रह्महत्या, गर्भपात, सुरापान, गुरुपत्नी प्रसंग यासारखी पापे अजाणतेपणे हातून घडली तर ती नष्ट होतात आणि ती स्वर्गप्राप्ती होते. अशी ही पापमोचनी एकादशी व्रत कथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.